व्हेरी गुड, मस्त. म्हणजे तुला हवंय तेव्हा मी ईशाचा बाप आहे आणि तुला हवं तेव्हा मी तिचा बाप नाही. पण तू हे विसरतेस की डीएनए रिपोर्ट्सने तूच सिद्ध केलंस की मी ईशाचा बाप आहे. पण ते खोटं होतं. खरं काय आहे हे तुला चांगलंच माहितीये ना? हो, पण या खोट्यावर आता सगळ्यांनीच विश्वास ठेवलाय ना. सो आता काय हरकत आहे मी सुद्धा त्यावर विश्वास ठेवायला? वाव, म्हणजे पैसे बघितल्यावर तू खोट्याला सुद्धा खरं मानायला तयार आहे? नाही नाही, पण हे पैसे तुला मिळू नयेत अशी इच्छा माझ्या मनात निर्माण झाली, म्हणून मी ह्या खोट्यावर विश्वास ठेवायला तयार आहे. हे बघ विक्रांत, मी काही ना काहीतरी मार्ग नक्की शोधून काढेन. कदाचित तू लॉकर आधी ओपन करून त्यातलं लेटर चेंज केलं असतंस तर काहीतरी घडू शकलं असतं, नाही? सगळं काही हातात येतंय असं वाटत असताना घोळच झाला. अक्षरशः एका दिवसात गेम पालटला. हातातून वाळू सरकायला लागली की काय असं वाटायला लागले मला. काय करू? विक्रांतने माझ्या नाकावर टिचून मानसीला इकडे राहायला आणलं. मानसीने इथे येऊन परत ईशाला आपलंसं केलंय. मला असं वाटायला लागलंय की माझं नशीब कुठेतरी पेन खातंय की काय. एवढं मोठं घबाड सुद्धा शेवटी विक्रांतच्याच ताब्यात गेलं. गॉड, काय करू आता मी? काहीच कळत नाहीये मला. नाही, हातातली वाळू अशी हातातून सरकू देणार नाहीये मी मोनिका आहे. अजिबात हरणार नाही. मोनिका काहीतरी केलंच पाहिजे. गप्प बसून चालणार नाहीये ॲट एनी कॉस्ट. कधी नव्हे ते सगळे दळवी माझ्या विरुद्ध एकत्र आलेत. मला कधीही या घराबाहेर काढू शकतात. नाही नाही, नो वे. मला काहीतरी केलंच पाहिजे. पण सुरुवात मानसीपासून केली पाहिजे.